दरम्यान निलेश लंके यांनी खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेतली आहे। या भेटीच्या संदर्भात अमोल कोल्हे यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। आपण पाहूया। आमदार निलेश लंके यांची जी भेट होती ही सर्वसाधारण भेट होती आणि मागे मी नगर शहरामध्ये जेव्हा शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं प्रयोग सादर केले त्याचं अत्यंत देखणं आयोजन हे आमदार निलेश लंके यांनी केलं होतं। तेव्हा अनेक कार्यकर्त्यांनी ही भावना व्यक्त केली होती की निलेश लंके साहेबांनी हातात तुतारी घ्यावी आणि त्या पद्धतीने मी त्यांना आवाहन केलं होतं। मला अशी आशा आहे की लवकरच त्याला सकारात्मक प्रतिसाद देतील। आज त्यांचा प्रवेश होणार होता असंही सांगितलं जातं। नाही, या संदर्भातली मला कोणती माहिती नव्हती। नजीकच्या भविष्यकाळात तुम्हाला या संदर्भातल्या घटना दिसतील। लंके यांच्या बरोबर अजून काही लोक प्रवेश करणार असंही सांगितलं होतं। महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये एक प्रचंड अस्वस्थता आहे। महायुतीतल्या लोकसभेच्या जागा वाटपामध्ये ज्या पद्धतीनं महायुतीतल्या मित्र पक्षांना वागवलं जाते भारतीय जनता पक्षाकडून, ही जर आपण परिस्थिती बघितली तर हे अगदी स्वाभाविक आहे की महायुतीतले नेते असतील, आमदार असतील, इव्हन कार्यकर्ते असतील, याचा स्वाभिमान कुठेतरी दुखावला गेला आणि मराठी माणूस हा स्वाभिमानी असतो, तो असा ज्याला म्हणतो आपण शरण जाणाऱ्यांपैकी नाही आणि त्यामुळे हा स्वाभिमान, हा जो डिवसला गेलेला स्वाभिमान, याचे पडसाद येणाऱ्या भविष्यकाळात दिसतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।